फडणवीसांसोबतच भाजपचे 10 ते 15 मंत्री शपथ घेतील अशी शक्यता आहे आणि शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये ज्येष्ठ आणि तरुण आमदारांचा सुद्धा समावेश आहे। 5 तारखेच्या शपथविधीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे। पडळकर आणि नितेश राणे यांचा सुद्धा मंत्रिमंडळामध्ये समावेश असण्याची शक्यता आहे। हे मंत्री नेमके कोण असू शकतात आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर संभाव्य मंत्री आपण पाहूयात भाजपचे कोण कोण असतील। चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, मंगल प्रभात लोढा, अतुल सावे, आशिष शेलार, पंकजा मुंडे, देवयानी फरांदे, नितेश राणे, गोपीचंद पडळकर, संजय कुटे। तर आपण आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, ही जे काही संभाव्य नावं आपण बघितलेली आहेत त्याचा जर विचार केला तर नेमकं कुठल्या प्रांताला मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे, त्याच्यामागे कुठली गणितं कुठली समीकरणं असू शकतात का या संभाव्य नेत्यांना मंत्रिपद मिळण्यामागे? अगदी बरोबर आहे रिद्धी। आपण जर बघितलं असेल जी आपल्याला खात्रीलायक वरिष्ठ सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार भाजपमध्ये जवळपास 10 ते 15 मंत्री जे आहेत ते 5 डिसेंबरला शपथ घेऊ शकतात। अर्थात यामध्ये जर आपण बघितलं असेल तर सिनियरिटीचा खरं तर विचार करण्यात आलेला आहे। सुधीर मुनगंटीवार यांना कदाचित मंत्रिपद पुन्हा मिळू शकतं, कारण 2014 ते 2019 मध्ये ते राज्यात मंत्री राहिले आणि त्यानंतर आता जे 2.5 वर्षाचं सरकार होतं त्या सरकारच्या काळात देखील ते मंत्री राहिलेले आहेत। ते भाजपमधील एक ज्येष्ठ नेते आहेत। दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील ज्यांचा दांडगा अनुभव आहे आणि भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केल्यानंतर खरं तर त्यांची मंत्रिपदी त्यावेळी वर्णी लागली होती आणि नंतर आता पुन्हा 2.5 वर्ष त्यांना मंत्रिपद देण्यात आलेलं आहे। एक मराठा चेहरा आहे, आश्वासक चेहरा आहे आणि त्यांची एक मराठा वोट बँक देखील आहे। नगर जिल्ह्यातील आपण जर बघितलं असेल तर एक मोठं वर्चस्व जे आहे ते राधाकृष्ण विखे पाटील यांचं आहे, त्यामुळे त्यांना देखील पुन्हा संधी दिली जाऊ शकते। त्यांचा देखील या शपथविधीमध्ये समावेश होऊ शकतो अशी आपल्या सूत्रांनी माहिती दिली। तर दुसरीकडे पंकजा मुंडे ज्या ओबीसी नेते आहेत आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या त्या कन्या आहेत, त्यामुळे त्यांना देखील पुन्हा एकदा संधी दिली जाऊ शकते। कारण आपण जर पाहिलं असेल तर 2019ला त्यांचा पराभव झाला होता आणि त्यानंतर त्यांना विधान परिषदेमध्ये नुकतंच घेण्यात आलं होतं, त्यामुळे आताच्या सरकारमध्ये पंकजा मुंडे यांची वर्णी लागणार का अशी चर्चा सुरू होती। मात्र आपल्याला वरिष्ठ नेत्यांना माहिती दिली त्यानुसार पंकजा मुंडे या आक्रमक महिला नेत्या आहेत, ओबीसी चेहरा आहे, त्यामुळे पंकजा मुंडेंचा या मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो। अर्थात येत्या 2 दिवसात ही नावं जी आहेत ती आपल्याला कळतील। मात्र जी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार गिरीश महाजन असतील, पंकजा मुंडे असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, अतुल सावे एक ओबीसी चेहरा आहे, संभाजीनगर येथे खऱ्या अर्थाने एक हिंदुत्वाची भूमिका घेत ते आक्रमक दिसले नेहमी आणि एक ओबीसी चेहरा आहे, त्यांना देखील पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान दिलं जायचं। त्यांच्याकडे गृहनिर्माण खातं जे होतं ते आत्ताच्या सरकारच्या काळात होतं, आता त्यांना कदाचित ओबीसी मंत्रालय त्यांच्याकडे दिलं जाऊ शकतं, कारण गृहनिर्माण आणि ओबीसी ही दोन्ही खाते त्यांच्याकडे होते, त्यामुळे एक ओबीसी चेहरा महाराष्ट्रात भाजपची एक ओबीसी वोट बँक आहे। भाजपचा सर्वाधिक मतदार जो आहे तो ओबीसी आहे, त्यामुळे याच वोट बँकेला कुठेतरी आपल्याकडे खेचण्यासाठी या मंत्रिमंडळात ओबीसी चेहऱ्यांचा जास्तीत जास्त समावेश होऊ शकतो। चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश होऊ शकतो। विदर्भातील एक मोठे नेते देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांची कामगिरी जी आहे ती उत्कृष्ट कामगिरी राहिलेली आहे। आपण जर बघितलं असेल तर आत्ताच्या निवडणुकात जे भाजपला यश मिळालं आहे त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे यांचा देखील मोलाचा वाटा आहे, त्याचमुळे त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपद दिलं जाऊ शकतं। 2014 ते 2019 मध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ऊर्जा खात्याची जबाबदारी होती, त्यामुळे या सरकारमध्ये देखील त्यांच्याकडे ऊर्जा खात्याची जबाबदारी असू शकते अशी आपल्याला एका वरिष्ठ नेत्याने माहिती दिली। दुसरं नाव गिरीश महाजन। गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू सहकारी आहेत, संकटमोचक अशी त्यांची ओळख आहे, त्यामुळे या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा गिरीश महाजन यांना संधी मिळेल। ग्रामविकास खाते जे आहे ते कदाचित गिरीश महाजन यांच्याकडे जाऊ शकतं, कारण आपण जर पाहिलं असेल तर आताच्या सरकारच्या काळात देखील त्यांच्याकडे ग्रामविकास खातं होतं, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू असल्यानं गिरीश महाजन यांचा देखील या मंत्रिमंडळात समावेश होतो। त्यामुळे रिद्धी आपण जर बघितलं असेल तर 5 डिसेंबरला जो शपथविधी होईल त्यामध्ये भाजपचे 10 ते 15 आमदार जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात रिद्धी।
जी सुशांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याशी उमेश गुजडे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया. उमेश, नितेश राणेंसारखा एक चेहरा आहे कोकणातला, भाजपसाठीचा जर विचार केला तर हिंदुत्ववादाचा मुद्दा अगदी समर्थपणे आणि आक्रमकपणे मांडणारा चेहरा म्हणून नितेश राणेंकडे पाहिलं गेलंय. हीच उजवी बाजू ठरू शकते त्यांना मंत्रिपद मिळण्यासाठी? निश्चितच विद्या, आपण जर पाहिलं की आमदार नितेश राणे हे तिसऱ्या वेळा निवडून आलेले आहेत आणि भाजपच्या तिकिटावरती 2 वेळा निवडून आलेले आहेत. त्यामुळे आमदार नितेश राणे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा गेली 5 ते 10 वर्ष हा प्रखरपणे मांडलेला आहे आणि भाजपची संघटना वाढवण्यासाठी त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. कुठेही समजा हिंदुत्ववादींवर हल्ला झाला, कुठे काही घडलं तर ते प्रत्यक्षात धावून जातात आणि आर-एस-एसचे कार्यकर्ते त्यांच्या सोबत असतात. म्हणजे आर-एस-एस संघटना त्यांच्या सोबत आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे हे आमदार नितेश राणे आहेत. कारण आपण बघितलं दरवेळी हिंदुत्वाचा भगवा घेऊन ते हातात आता फिरत आहेत आणि कुठेही समजा अत्याचार झाला, अन्याय झाला, म्हणजे आपण बघितलं नाशिकला असेल, नागपूरला असेल, मुंबईत असेल किंवा कोल्हापूर, त्यासाठी कुठेही काही समजा हिंदुत्वावर अत्याचार झाला तर ते तिथे जाऊन आपली बाजू मांडतात. सगळे हिंदुत्वाचे म्हणणं ऐकून घेतात आणि त्या विरोधात म्हणजे आवाज उठवतात. असं एकंदरीत आता नितेश राणे यांची ओळख आहे. हिंदुत्वादी नेता म्हणून आमदार नितेश राणे यांना मंत्रिपद मिळू शकतं आणि ह्या पहिल्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं तर त्यांना त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते देखील उत्साहात आहेत. कारण त्यांना मंत्रिपद मिळायची इच्छा देखील आहे त्या कार्यकर्त्यांची आणि कुठेतरी जर नितेश राणे यांना जर मंत्रिपद मिळालं तर पूर्ण सिंधुदुर्गाचा विकास होऊ शकतो. मागील बरीच वर्ष म्हणजे पालकमंत्री इथे जे होते ते रवींद्र चव्हाण होते, त्यांनी जरी विकास केलेला आहे आणि कणकवलीचे जे आमदार ते इथले स्थानिक नव्हते, ते जाऊन मुंबईला डोंबिवलीमध्ये ते निवडून आले होते. पण जर स्थानिक येथील आमदारांना जर मंत्रिपद मिळालं तर इथल्या सिंधुदुर्गाचा विकास होईल, पर्यटनदृष्ट्या विकास होईल, रोजगार उपलब्ध होईल अशी काही इच्छा एक सर्वसामान्य येथील नागरिक म्हणतात आणि हिंदुत्वाचे जो भाजप जे संघटन आहे ते वाढण्यासाठी मदत होईल. भाजप मोठ्या प्रमाणात वाढू शकतं आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे असलेले आमदार नितेश राणे यांना एक मंत्रिपद मिळण्याची खूप शक्यता आहे आणि त्यांना मिळेल असं देखील वाटत आहे एकंदरीत. जी उमेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी.